नमस्कार मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की सिडकोकडून आता फायनल लिस्ट म्हणजेच अंतिम यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता सर्व अर्जदारांचे मला कमेंट्स येत आहेत की आता इथून पुढं काय राहणार आहे आणि कशी प्रोसेस असणार आहे. तर याबद्दल आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर जसं की आपल्याला माहिती आहे की एक 15 दिवसापूर्वी त्यांची एक ड्राफ्ट यादी म्हणजेच मसुदा यादी आली होती. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की एक 7-8 दिवसामध्ये तुम्हाला एक टाईम दिला जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काही करेक्शन असतील तर सांगायला लागतील. त्या तुम्ही काही लोकांनी करेक्शन केले असतील आणि त्याच्यानुसार आता ही फायनल यादी त्यांनी त्यांच्या पोर्टलवरती अपलोड केलेली आहे. आता ही फायनल यादी जी झाली आहे त्याच्यामध्ये आता काहीही बदल होणार नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढं काय प्रोसेस असणार आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तरी व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. आपण आपल्या चॅनलवर सिडको रिलेटेड महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन माहिती असणारे व्हिडिओज तसेच अपडेट्स असणारे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, जसे की आरक्षित घरं घेऊ शकता की नाही घेऊ शकता, किती किंमत तुम्हाला टोटल भरावी लागणार आहे, तसंच आता हा लॉटरीचा अर्ज कसा भरावा याबद्दल आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्ही जाऊन आमच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. तर जसं की आपल्याला माहीत आहे की आता ही अंतिम यादी आल्यानंतर एक 10 ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सिडकोकडून सोडतची डिक्लेअर होईल डेट, म्हणजे की ह्या तारखेला आम्ही लॉटरी डिक्लेअर करणार आहोत अशी एक डेट त्यांच्याकडून डिक्लेअर होईल. आता मला वाटते आजची तारीख आहे 10 आणि एक 20 ते 30 तारखेच्या दरम्यान, म्हणजे मला वाटतं आता इथून पुढल्या 20 दिवसामध्येच सिडको लॉटरी ही डिक्लेअर होईल, म्हणजे सोडत होण्याची तारीख त्यांच्याकडून डिक्लेअर होईल आणि त्या दिवशी मग एका पर्टिक्युलर ठिकाणी त्यांची लॉटरीची प्रोसेस पूर्ण पार पडेल. आता यामध्ये आपल्या अर्जदारांना कुठेही जायची गरज नाही आहे. सर्वजण आपापल्या ठिकाणीच राहून या लॉटरीचा रिझल्ट आपण पाहू शकता. ऑनलाईन ही सर्व प्रोसेस असते, तेव्हा ऑनलाईन तुम्ही ही लॉटरी सर्व पाहू शकता. तसेच ऑनलाईन तुम्हाला जेव्हा तिथं घर लागतं त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती तुम्हाला कुठलं घर लागलेलं आहे, कुठल्या ठिकाणी लागलेलं आहे, कोणत्या फ्लोअरला लागलेलं आहे, फ्लॅट नंबर, हा सर्व डिटेल्स तिथे येतात. तुमच्या पोर्टलवरती कॉंग्रॅच्युलेशन्सचा मेसेज येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं घर लागलेलं आहे याचं पूर्ण तुम्हाला माहिती तिथं दिली जाते. तर सर्वजण विचारत होते की आता हे किती दिवसात होईल किंवा किती वेळ लागेल. तर मी सिडकोशी सुद्धा चर्चा केली, पण त्यांच्याकडून असं काही पर्टिक्युलरली डेट सांगत नाही आहेत ते. जसं की आपल्याला माहिती आहे की सिडकोचे जे आहेत ते लोक असं पर्टिक्युलरली कधी एक्झॅक्ट डाटा सांगत नाही, ते आसपास फक्त बोलतात. तर माझा असा अंदाज आहे, म्हणजे जी मागली लॉटरी झाली होती किंवा खूप साऱ्या लॉटरी मी पाहिलेल्या आहेत, तर त्या अंदाजानुसार ही जी लॉटरी आहे येत्या 30 तारखेपर्यंत, 30 एप्रिलच्या पहिले, मध्ये 20 तारखेला सुद्धा होईल किंवा 25 तारखेला होईल, पण 30 तारखेच्या पहिले या लॉटरीची नक्कीच सोडत होईल. कोर्ट केसचा सोडतीवरती काही फरक पडणार नाही. जर लोकांना वाटत असेल की कोर्ट केसमुळे ही सोडत होणार नाही किंवा कोर्ट केसचा रिझल्ट लागल्यानंतर होईल, तर तसं काही नाही आहे. सिडकोची लीगल टीम जी आहे ती कोर्टासोबत फाईट करत आहे, कोर्टासोबत आपले मुद्दे मांडत आहे. तोपर्यंत जुनी जी घरं आहेत त्याचं पोझिशन द्यायचं नाही. इन शॉर्टली कोर्ट केसमध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही घरांना LIG कॅटेगरीच्या म्हणतोय मी, EWHच्या घरांना पोझिशन मिळणार आहे, परंतु LIG कॅटेगरीच्या घरांना पोझिशन हे होल्ड केलेलं आहे. ते 10 जूनपर्यंत होल्ड केलेलं आहे आणि 25 जूनला त्याची कोर्टाची तारीख आहे, त्या दिवशी काय ते फायनल होईल. त्यामुळे नक्कीच ही जी सोडत होणार आहे एकदा 20 दिवसामध्ये, त्याच्यावरती कोर्टचा काही फरक पडणार नाही. फक्त एवढंच आहे की तुम्हाला घर लागल्यानंतर जरी तुम्हाला LIGमध्ये लागलं असेल किंवा EWSमध्ये लागलं असेल, जर LIGमध्ये घर असेल तर तुम्हाला नक्कीच पोझिशनसाठी थांबावं लागणार आहे. असंही आता ह्या घरांचं जे पोझिशन आहे ते पुढंच असणार आहे, 1-2 वर्ष पुढंच असणार आहे, कारण का ज्यांनी 2024मध्ये लॉटरी भरली त्यांना पोझिशनची तारीख ही 2027ची आहे, 2028ची आहे, काही लोकांना याही वर्षी असेल. तर आता जी लॉटरी होणार आहे त्याची तर नक्कीच ती 2027-2028 नंतरच होणार आहे. त्यामुळं आता जी करंट जी कोर्ट केस आहे त्याचा त्यांना काही जास्त फटका काही बसणार नाही. जे जुने लोक आहेत त्यांना वाट बघायला लागते, त्यांना वेट करायला लागतोय. ठीक आहे, आता काय आपल्याकडे ऑप्शन पण नाही. आपण जर मागं गेलो तर आपल्याला पुन्हा 10% पैसे कट होतील, पण आता आपला दुसरा तो ऑप्शन नाही. आता आपल्याला पुढे जाण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही. त्यामुळं वेट करणं आणि वॉच करणं एवढाच ऑप्शन आहे. तर आता जे नवीन जे आहेत डिसेंबर 2025चे जे अर्जधारक आहेत, ज्यांनी अर्ज केलेला आहे, त्यांना हेच सांगायचं आहे की पुढल्या 10 ते 20 दिवसामध्ये लॉटरीचा रिझल्ट येईल आणि तुम्हाला घर लागलेलं आहे की नाही याचं पूर्ण माहिती मिळेल. इथं तुम्ही पाहू शकता, मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की तुम्हाला घर जेव्हा लॉटरी लागते, ज्या दिवशी लॉटरी डिक्लेअर होते, सेम डेला संध्याकाळी तुम्हाला असं तुमच्या पोर्टलवरती दिसतं. इथं पाहू शकता, अभिनंदन, तुमच्या प्राधान्याचे खालील सिडको घर तुम्हाला वाटपित करण्यात आले आहे. सदनिका क्रमांक 210 जो पण असेल तो पुढं, तो तुमचा टॉवर नंबर येतो, मजला क्रमांक येतो, 1 BHK फ्लॅट, तळोजा सेक्टर 28, जो तुमचं लोकेशन असेल ते इथं दाखवलं जातं. तर अशा प्रकारे तुम्हाला मेसेज हा तुमच्या पोर्टलवरती दिसतो. तर ही सर्व माहिती आहे की इथून पुढं काय असणार आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की ही लॉटरीची प्रोसेस कशी असते, म्हणजे लॉटरीमध्ये पहिला प्राधान्य कुणाला दिलं जातं, कसं घेतलं जातं, तसेच घर कसं अलॉट होतं, कॅटेगरी वाईज कशी लॉटरी होती, याबद्दल आपण डिटेल माहिती पाहणार आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. काही शंका असतील किंवा अडचणी असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता.
थँक्यू सो मच.